मालेगाव स्फोटांच्या प्रकरणामध्ये आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावरती आरोप करण्यात आलेत। आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांनी एनआयए कोर्टामध्ये खळबळजनक असा युक्तिवाद केलाय। सरसंघचालक मोहन भागवत यांना ताब्यात घेऊन मुंबईमध्ये आणण्याचे आदेश परमवीर सिंह यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना दिले। मात्र या केवळ तोंडी आदेशाचं पालन न केल्यामुळे मुजावर यांचा बळी देत त्यांना सोलापूरमधल्या एका खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं असं द्विवेदी यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलंय। माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी सोलापूर न्यायालयामध्ये दिलेल्या जबाबामध्ये सुद्धा याच पद्धतीची माहिती दिली होती असं ॲडव्होकेट रणजित सांगळे यांनी युक्तिवादामध्ये मांडलंय। भाजपने एका प्रकरणामध्ये परमवीर सिंह यांना वाचवल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आणि त्याला भाजपचे आमदार परिणय फुके यांनी प्रत्युत्तर दिले। परमवीर सिंहांचं कोणाशीही साटलोट होतं हे सर्वांनाच माहिती आहे असंही फुके म्हणाले। परमवीर सिंग जे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत। एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानेच वाचवलेलं आहे। महत्त्वाच्या प्रकरणात हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे परमवीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे। परमवीर सिंग जे आहेत त्यांचं कोणासोबत साटेलोट होतं, कोणी त्यांना मुंबईचं कमिशनर केलं, कोणी त्यांना सगळं हे केलं हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यात संजय राऊत किती दोषी आहे हेही सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर जास्त आपण कारण या सगळ्या विषयावर कुठेतरी विषांतर करण्याचं काम किंवा एक जुने विषय काढून विषांतर करण्याचं काम ते करतात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।